नमस्कार. आपल्या भारताच्या कॅलेंडरवर 2 राष्ट्रीय दिवस खूप महत्त्वाचे आहेत. एक तर स्वातंत्र्य दिन आणि दुसरा बरोबर प्रजासत्ताक दिन. पण अनेकांना प्रश्न पडतो की या 2 दिवसांमध्ये नेमका फरक काय आहे आणि 26 जानेवारीचं महत्त्व तरी काय? चला आज आपण याचा शोध घेऊया. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे नाही का? म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही आणखी एका मोठ्या राष्ट्रीय दिवसाची गरज का पडली असेल? याचं उत्तर आहे ना, ते भारताच्या एका सार्वभौम स्वतंत्र राष्ट्र बनण्याच्या प्रवासात दडलेलं आहे. आणि ही कहाणी खरं सांगायचं तर खूपच रंजक आहे. तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, स्वातंत्र्यापासून ते प्रजासत्ताकापर्यंत. स्वातंत्र्य मिळणं ही खरं तर फक्त एक सुरुवात होती. कल्पना करा, देश स्वतंत्र झाला होता, पण तो चालत होता ब्रिटिशांनी बनवलेल्या जुन्या कायद्यांवरच. देशाला स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल तर स्वतःचे नियम, स्वतःचं संविधान हवं होतं नाही का? म्हणूनच एका मसुदा समितीने जवळजवळ 2 वर्षांपेक्षा जास्त काळ प्रचंड मेहनत करून भारताची राज्यघटना तयार केली. नोव्हेंबर 1949 मध्ये ती स्वीकारली गेली आणि अखेर 26 जानेवारी 1950 रोजी तो ऐतिहासिक दिवस उगवला, जेव्हा भारत खऱ्या अर्थाने स्वतःच्या कायद्यांनी चालणारा एक सार्वभौम देश बनला. तर मग हे डॉमिनियन आणि प्रजासत्ताक हे शब्द थोडे जड वाटतात, पण यातला फरक अगदी सोपा आहे. समजा डॉमिनियन म्हणजे तुम्ही स्वतंत्र तर आहात, पण अजूनही काही बाबतीत जुन्या नियमांनीच बांधलेले आहात. पण प्रजासत्ताक म्हणजे तुम्ही तुमचं स्वतःचं घर बांधलं आहे, जिथे तुमचे स्वतःचेच नियम चालतात. 1950 मध्ये भारताने बरोबर हेच केलं. स्वतःचं संविधान लागू करून भारताने ब्रिटिशांच्या सावलीतून पूर्णपणे बाहेर पडून स्वतःचे राष्ट्रप्रमुख म्हणजेच राष्ट्रपती निवडले. हा बदल खरंच भारताच्या आत्मसन्मानासाठी खूप मोठा होता. आता वळूया दुसऱ्या भागाकडे. 26 जानेवारी या तारखेचं नेमकं महत्त्व काय? या तारखेचं मूळ सापडतं एका खूप शक्तिशाली संकल्पनेत, आणि ती म्हणजे पूर्ण स्वराज्य. तोपर्यंत स्वातंत्र्य लढ्यामध्ये मर्यादित स्वायत्ततेची चर्चा व्हायची, पण पूर्ण स्वराज्य ही एक गर्जना होती. याचा सरळ अर्थ होता की आम्हाला तुकड्यांमध्ये स्वातंत्र्य नकोय. आम्हाला ब्रिटिशांच्या राजवटीतून संपूर्ण आणि निर्विवाद स्वातंत्र्य हवंय. या एका मागणीने स्वातंत्र्य लढ्याला एक नवी दिशा दिली. आणि इथेच या तारखेचं रहस्य उलगडतं. 26 जानेवारी 1930 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पूर्ण स्वराज्य मिळवण्याचा ऐतिहासिक संकल्प केला होता, आणि तो दिवस एक प्रतिकात्मक स्वातंत्र्य दिन म्हणून साजराही केला होता. आणि मग 20 वर्षांनंतर जेव्हा आपलं स्वतःचं संविधान लागू करायची वेळ आली, तेव्हा आपल्या नेत्यांनी याच दिवसाची निवड केली. हा काही निव्वळ योगायोग नव्हता, तर त्या पहिल्या स्वातंत्र्य घोषणेला दिलेला एक मानाचा मुजरा होता. चला आता इतिहासातून वर्तमानात येऊया आणि बघूया राष्ट्राची ही भव्य परेड, जी देशाचं सामर्थ्य आणि संस्कृती दर्शवते. नवी दिल्लीत कर्तव्यपथावर होणारी ही परेड म्हणजे जणू काही संपूर्ण भारत एकाच ठिकाणी अवतरला आहे असं वाटतं. राष्ट्रपती जेव्हा मानवंदना स्वीकारतात, तेव्हा केवळ सैनिकांच्या बुटांचा आवाज नाही, तर अख्ख्या देशाचा आत्मविश्वास तिथे धुमधुमत असतो. एका बाजूला आपल्या सशस्त्र दलांची पोलादी शिस्त दिसते, तर दुसऱ्या बाजूला विविध राज्यांचे ते रंगीबेरंगी चित्ररथ. ते तर भारताच्या विविधतेत एकतेची एक जिवंत कहाणीच सांगतात. आणि हो, या सोहळ्याचं महत्त्व फक्त देशापुरतं मर्यादित नाहीये. दरवर्षी एका परदेशी राष्ट्रप्रमुखाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्याची जी परंपरा आहे, ती भारताच्या जागतिक मैत्रीचं आणि मुत्सद्देगिरीचं प्रतीक आहे. नुकत्याच झालेल्या 75व्या प्रजासत्ताक दिनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची उपस्थिती हे याच मैत्रीपूर्ण संबंधांचं एक ताजं उदाहरण होतं. आणि या परेडचा जो समारोप असतो ना, तो तर अक्षरशः अंगावर रोमांच उभे करतो. भारतीय हवाई दलाचा फ्लायपास्ट, एकेकाळी डकोटासारख्या विमानांनी सुरू झालेला हा प्रवास आज राफेल आणि सुखोईसारख्या अत्याधुनिक विमानांच्या चित्तथरारक कसरतींपर्यंत पोहोचला आहे. हे फक्त एक हवाई प्रदर्शन नाहीये, तर भारताच्या तंत्रज्ञानाची आणि संरक्षण सज्जतेची ही एक गगनभेदी घोषणा आहे. पण प्रजासत्ताक दिनाचा सोहळा फक्त परेडपुरता मर्यादित नाहीये. चला बघूयात याच्या पलीकडे काय काय असतं. हा उत्सव खरं तर एका दिवसाचा नाही, तर तो तब्बल 3 दिवसांचा एक राष्ट्रीय सोहळा आहे. याची सुरुवात होते प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी, जेव्हा राष्ट्रपती देशाला संबोधित करतात. 26 जानेवारीला मुख्य परेड देशाचं सामर्थ्य दाखवते, आणि मग 29 जानेवारीला बीटिंग रिट्रीट नावाच्या शानदार संगीतमय कार्यक्रमाने या उत्सवाची एक मंत्रमुग्ध करणारी सांगता होते. या परेडच्या आणि उत्सवाच्या वातावरणातच हा दिवस देशातील रत्नांना सन्मानित करण्याचाही असतो. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली जाते. पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी आहेत. हे पुरस्कार कला, समाजसेवा
विज्ञान अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ज्यांनी असामान्य योगदान दिले आहे त्या व्यक्तींना दिले जातात, ज्यांनी आपल्या कामाने देशाचं नाव मोठं केलं आहे. तर मग प्रजासत्ताक दिन म्हणजे फक्त एक सुट्टी किंवा परेड नाही. हा दिवस आपल्याला आपला इतिहास, आपली मूल्य आणि एक राष्ट्र म्हणून आपण नक्की कोण आहोत याची आठवण करून देतो. आणि हेच आपल्याला या एका प्रश्नावर विचार करायला भाग पाडतं की असे राष्ट्रीय उत्सव, मग तो प्रजासत्ताक दिन असो किंवा स्वातंत्र्य दिन, हे एखाद्या देशाची स्वतःबद्दलची ओळख कशी घडवत असतील यावर नक्कीच विचार